नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12चा जो 3 नंबरचा पाठ आहे आयुष्य आनंदाचा उत्सव हा बघत आहोत. मागचे तास की आपण जे उदाहरण होतं कोणतं की झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो, इथपर्यंत आलो होतो. आज आपण त्याच्या समोर बघूया. अधिक सुखाचे मी सुखाचे म्हणतोय, दिवस यावेत गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचे गोड सुद्धा गोडच लागतं. की ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तरच. अलग लक्षामध्ये आता यांनी अधिक सुखाचे म्हणजे यांनी अधिक सुखाचे काय सांगितलेलं आहे की अधिक सुखाचे दिवस यावेत गोडधोड खावं असं वाटणं काही गैर नाही, काही वेगळं नाही. अलग लक्षामध्ये गोडधोड हे सुद्धा काय आहे, पूर्ण ब्रह्मच असतात की कष्टाची भाकर सुद्धा गोड लागते. ज्यांनी कष्ट करून भाकर मिळवलेली आहे, ज्यांनी कष्ट करून आपली जी दैनंदिन अन्नाची गरज आहे ती भागवली आहे, त्या व्यक्तीला जर कसल्याही प्रकारची भाकर जर केली तर ती त्याला गोडच लागणार आहे. कारण काय तर ती त्यानं त्याच्या स्वतःच्या मेहनतीनं मिळवलेली असते. पण कष्टाचं गोडधोड सुद्धा गोडच असतं. गोडच असतं की ते अधिक गोड लागतं जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तरच. जर त्याच्यामध्ये स्वतःचं कर्तृत्व असेल तरच ती गोड लागणार आहे. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजेच हवं असणं नव्हे. पैसा हा हवा असतो, पैसा मिळाल्याचा आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. अलग लक्षामध्ये हवा आहे म्हणजे असं नाही की हाव असणं नव्हे, हाव आणि हवं. अलग लक्षामध्ये पैसा हा व्यक्तीला हवा असतो. पैसा मिळण्याचा आनंद सुद्धा होतो. का होतं तर तो आनंद जो आहे तो पैशाचा नसून त्यांनी जो मेहनत करून कमावलेला आहे आणि ते मेहनत करून कमावलेला जो पैसा आहे तो त्याच्या हातामध्ये असतो, म्हणून त्या व्यक्तीला त्या पैशाचा आनंद असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकत तोच पैशाना अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. तो अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला अधिक पारखा होत जातो. आता ज्याच्या व्यक्तीकडे पैसा नाही आणि तो व्यक्ती आनंदी आहे आणि तेव्हा ज्या व्यक्तीला पैसा मिळेल तेव्हा त्या पैशानं तो अधिक आनंद घेऊ शकतो. नाहीतर मग कितीही जर जवळ पैसे असले तरी सुद्धा तो व्यक्ती समाधानी राहू शकत नाही. कारण काय तर तो पैशाच्या पाठीमागे धावत असतो. तो पैशाच्या पाठीमागे काय करत असतो, धावत असतो. अजून पैसा मिळायला हवा असा तो प्रयत्न करत राहतो आणि मग असं करत असताना तो व्यक्ती आनंदाला पारखा होतो. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं, अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. 2/2 म्हणजेच 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार काय येतो, शून्यच येतो. अलग लक्षामध्ये पैशानं काय होतं, यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं तर त्या व्यक्तीला आनंद मिळत नाही. यश वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. ती फक्त काय आहे, कारण आहे, निमित्त आहे, निमित्त. यश वैभव ही आनंदाची काय आहेत, कारणे नव्हे तर काय आहे, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशांना आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. पैशांना आनंद विकत घेतला येत नाही, तो विकाऊ नसतो. अलग लक्षामध्ये आनंद विकाऊ नसतो, खरा आनंद विकाऊ नसतोच, कारण टिकाऊ असला तरच तो खरा काय आहे, आनंद आहे. एखाद्या ध्येयानं स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्यांच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नातही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. अलग लक्षात एखाद्या ध्येयानं जर स्वप्नानं झपाटून जाणं
एखादं ध्येय तुम्ही तुमच्या उराशी बाळगलेलं आहे आणि वारंवार तुम्ही ते पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघत आहात आणि मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहणं, अलग लक्षामध्ये. आणि याच प्रयत्नांना आपण आनंद म्हणतो. कारण तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करण्याची आवश्यकता पडत नाही. आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्त्व आहे की त्यात तुम्हाला खरा आनंद होतो. तेच क्षेत्र निवडा, स्वतःच्या आवडीचं कामं निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलाला डॉक्टर होऊन काय साधलं? त्याला वाटलं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही, तेव्हा शेवटी तेही खंतवतात. अलग लक्षात. आनंदी राहण्याचं एक सोपं तत्त्व आहे काय की तुम्हाला ज्या कामामध्ये, ज्या कृतीमध्ये खरा आनंद आहे ते क्षेत्र, तीच कृती, तेच काम तुम्ही निवडा. केवळ फक्त इतरांची किंवा आईवडिलांची इच्छा आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं जे काम आहे, जो पेशा आहे ते निवडू नका. आईवडिलांनी सांगितलं मुलाला डॉक्टर करायचं आहे, मग मुलगा डॉक्टर झाला, तरी त्याचं जे दुःख आहे, सुख आहे, त्याचं जे समाधान आहे ते फक्त आईवडिलांना लागेल, परंतु त्या मुलाला त्याचं जे समाधान आहे, तो जो आनंद आहे तो लाभणार नाही. कारण त्याला दुसरंच काहीतरी व्हावं लागतं. आणि जेव्हा तो आयुष्यामध्ये मग मुलगा डॉक्टर असूनही दुःखी राहतो, तेव्हा त्याच्या आईला आणि त्याच्या वडिलाला कळतं काय की नाही, आपण आपल्या मुलावर बळजबरी केलेली आहे. आपण आपल्या मुलांना त्याच्या इच्छेप्रमाणेच शिक्षण किंवा उद्योग व्यवसाय करू द्यायला हवा होता. की ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा ते शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला आनंद आहे तेच काम तुम्ही करायला हवं. एखाद्या वेळेस त्या कामामध्ये तुम्हाला अपयशसुद्धा येऊ शकतं, परंतु प्रत्येकच वेळेस त्या कामामध्ये तुम्हाला अपयश येईल असं नाही. परंतु तुम्ही जे काम करत आहात ते काम तुम्ही संपूर्ण निष्ठेने करत असता असं नाही. अशा वेळी जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्यासारखं काम करणारे इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकत असतात. ते जाणलं तर तुम्ही हसत आनंदात काम करू शकाल आणि यश मिळवू शकाल. तुमच्यासारखेच इतरही लोक जे आहेत की ते काम करत असतात आणि त्या कामामधून पुष्कळ अशा युक्त्या शोधून आनंद घेत असतात आणि तुम्ही त्यांचंच शिकायला हवं. शांत चित्तांत आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. अलग लक्षामध्ये. शांत चित्तानं जर काम केलं, आनंदी वृत्तीनं जर काम केलं तर तुम्हाला यश मिळत असतं आणि तुमचं मन जे आहे ते आनंदी राहत असतं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढत असतो, अधिक आनंद होतो आणि त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद. अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं जे चक्र आहे ते चक्र नेहमीच फिरताना आपणाला दिसत असतं. तुम्हाला यश मिळालं, आनंद मिळाला, आनंद मिळाल्यानंतर परत तुम्हाला आनंद मिळत असतो. आयुष्य हा काय आहे, संघर्ष राहत नाही. ते आयुष्य जगत असताना तुमच्या जीवनामध्ये कसल्याही प्रकारचा संघर्ष येत नाही आणि तुमच्या समोरची जी कामं आहेत, जी कृती आहे, जे ध्येय तुम्ही ठरवलेले आहे ते हसतमुखाने ते ध्येय, ते उद्दिष्ट तुम्ही त्या ठिकाणी पार पाडू शकता आणि ती एक सततची संधी वाटते आणि आनंदाचा तो काय वाटतो तर उत्सव वाढतो. अलग लक्षामध्ये तुमच्या इथपर्यंत ठीक आहे. आता याच्यावरचे जे स्वाध्याय वगैरे आहे ते स्वाध्याय तुम्ही लिहून काढा. समोरचं जे लेक्चर आहे, समोरचा जो पाठ आहे तो आपण आता समोरच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे.